बघत आहात की हा कबूतर नायलॉन मांजानं जखमी झालेला आहे। यांच्या पंखाला खूप सारी जखम झालेली आहे। तर मी याद्वारे या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व पतंग उडवणाऱ्या ज्या शौकीनांना विनंती करतो किंवा एक आवाहन करतो की त्यांनी पतंग किंवा मांजा किंवा असं काही वापरू नये की जेणेकरून पक्ष्यांना उडताना जखमी होणे किंवा मरणे किंवा असे काही हे होऊन त्यांचा जीव जाईल। तरी आपण मांजाचा वापर करणे अवॉइड करतात पतंग उडवताना, ज्याने हे असे जखमी होणार नाही आणि यांचं जीवन संपुष्टात येणार नाही। थँक्यू। छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका व लाईफ केअर ॲनिमल वेलफेअर असोसिएशन, महाराष्ट्र शहर पोलीस आणि विजय आर्मी स्मार्ट सिटी यांच्या वतीने नायलॉन मांजा विरोधी अभियान शहरात सुरू आहे। पण काही नागरिक लपून छपून मांजाचा वापर करत असल्यामुळे हे आकाशात उडणाऱ्या पक्ष्यांना अशी मोठी हानी होऊन ते मृत्यू होत आहे। तरी आता आम्हाला गुलमंडीवरनं सौरभ राजपूत यांनी फोन केला व त्यांनी माहिती दिली की एक कबुतराचं पंख पूर्ण मांजाने कापल्या गेलेलं आहे। आम्ही तात्काळ त्याला खडकेश्वर पशुचिकित्सालय इथं आणलेलं आहे आणि राठोड सरांनी त्याला उपचार केलेले आहे। व नागरिकांना आम्ही एकच आवाहन करू की आपण पतंग उडवू, आपण याच्यामध्ये नायलॉन मांजाचा वापर जर का होत असेल तर नागरिकांचे पण गळे कापल्या जात आहे व पशुपक्ष्यांचेही जीव जात आहे। तर ह्या दृष्टिकोनातून आणि हा नायलॉन मांजा जो घातक हा पूर्णपणे शासनाकडनं बॅन करण्यात आलेला आहे। तर याची जर का विक्री होत असेल तर याच्यावरती प्रशासनाने अजून कडक कारवाई करण्याची गरज आहे। धन्यवाद।